साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे भवन्मोक्तये श्रीरङ्गनाथं मुरारिवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तम् नमामि वेदान्तवेदान्तवसिष्ठम्। रघुनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंग बली की जय। गुरुनाथ अध्याय 18 बोलायचं जे म्हणून ते जे वेदाचं जे खरं रूप आहे. 18 अध्यायामध्ये काय काय बोलले भगवंत. आता आपले ज्ञानेश्वरी संपत आली. पूर्ण ज्ञान भगवंतांना अर्जुनाला दिले आणि जो मोक्ष आहे, जी साधना सफल झाली, जी ज्ञान साधना ती परिपूर्ण केली भगवंतानं आणि अर्जुनाला सध्यापर्यंत नेऊन पोहोचवला. इथपर्यंत ज्ञानेश्वरी संपले. पण प्रत्येक अध्यायात मी काय काय बोललो, कोणत्या अध्यायात काय वर्णन केलं, हे थोडक्यात त्या गोळीमध्ये सुंदर चिंतन केले. बघा, आपण त्याचे विवेचन करू. साधा आणि सोपं आहे, पण ते कळणं महत्वाचं आहे. तेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये काय काय आहे, काय बोलले, कशासाठी बोलले आणि का बोलले हे कळतं. 3 वाक्य डबल सांगते. भगवंत कृष्ण परमात्मा किंवा ज्ञानोबा काय बोलले, कशामुळे बोलले आणि का बोलले, सुंदर निरूपण जेव्हा बुद्धीला ग्रहण करता येतं तरच ती बुद्धी भगवंताला प्राप्त होती, नाहीतर नाही. सांगण्याचं एवढंच म्हणणं होते आमचं की तुम्ही जेवढे अध्याय ऐकले त्या अध्यायातून तुम्हाला काय मिळालं, मनाला काय कळालं, आणि म्हणून देहातून सरकलं का देहातच थांबलं, ईश्वरापाशी गेलं कुठे गेलं, ते मनाचं बदल काय, मनाची स्थिती काय, मनाचं परिवर्तन काय, मनाला ज्ञानेश्वरीचा लाभ काय, हे कळायला पाहिजे की नाही सांगा. प्रत्येक जण बोला बरं आता. हो माऊली, हो. घेतो ज्या बिमारी आहे त्याची घेतो. कोणाला बीपीची आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला हार्टची आहे, कोणाला गुडघ्याची, मणक्याची वगैरे नाना रूपाच्या नाना गोळ्या. तसे नाना अध्याय 18 आहेत की वेळ सांगा. 18 ते हो माऊली आहेत. मग तसे नाना रोग तर नाना औषध तर नाना अध्याय तर नाना निरूपण, नाना फल, नाना अध्याय, नाना भगवंताची वाणी आणि ते निरूपण, त्याच्यामुळे मिळालेलं फल. समजते का मी काय बोलते तुम्हाला ते? हो माऊली. की आपण पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत माऊलीच्या शब्दाच्या रचनेच्या आत आहे हे लक्षात ठेवा. का खोटं बोलायला मी? नाही माऊली, बरोबर आहे. हा, जेवढे अध्याय झालेत 18 अध्यायाचं चिंतन सोपं नाहीये. हो माऊली. हा, मी तुम्हाला समजावते, कधीतरी रागवते, तुम्ही अभ्यास करत नाही म्हणून सांगते, तो भाग निराळा. पण तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्या सोबत राहून आपण 18 अध्यायाचं पूर्ण चिंतन या हृदयामध्ये साठवलंय. महान सेवा घडली आपली. जो की ग्रंथ माऊलीच्या हृदयातून बाहेर आलेला आहे, जो की वेद श्वासातून प्रगट झालेला आहे,
जी की गीता मोक्षदानी प्रधान ठरलेली आहे आणि ज्या गुरुच्या मुखातून साधकाच्या हृदयामध्ये आलेली आहे, ते स्पंदन म्हणजे लहरी आणि त्या लहरी म्हणजे बोध आणि ते बोध म्हणजे वेद आणि ते वेद म्हणजे जीवाला मिळालेलं मोक्षाच्या द्वारे सुख आनंद. साष्टांग धन्यवाद माऊली. ते आपण ग्रहण केले बुद्धीनं. तुम्हाला सांगतो, मग कधी कमी कळायला असेल जास्त कळायला असेल तो तुमचा भाग आहे. बुद्धीवर डिपेंड आहे. पोथी वाचणं वेगळं आणि पोथीच्या शब्दांमध्ये मनानं अवलोकन करून तिथं थांबणं वेगळं. शब्दाच्या भावार्थामध्ये अंतःकरण पसरणं वेगळं. वेदाचं ज्ञान हृदयामध्ये घेऊन त्याला घट्ट पकडून ठेवून मी कोण हे जाणून देहभावाला टाकून आत्मभावात रंगून वेदाचं शक्ती घेऊन आणि संताच्या कृपेमध्ये जाऊन जो जीवात्मा परमात्मा बनतो त्याला वेद आशीर्वाद देऊन मुक्त करतो. नमस्कार माऊली, खूप छान. नमस्कार. आपलं चिंतन लहान नाही. मी तुम्हाला तुमचं कौतुक करत नाही किंवा तुम्हाला मोठेपणा देत नाही, हे माझं कळते मला. पण ही सेवा लहान नाहीये तुमची घडलेली. तुफान सेवा तुमची. आणि प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक ओळीतला शब्द तुमच्या हृदयानं टच केलेला आहे. मग ते कमी कळेल जास्त कळेल तो भाग वेगळा, पण साधना झालेली आहे. ती तुमच्या खात्यात जमा केलेली आहे. कोणीसी आपण श्रवण भक्तीच्या गाभाऱ्यात आहोत. मुक्तीच्या मार्गेला बुद्धी चाललेली पायवाट चालू तिची. ती भगवंतापर्यंत जाऊन थांबणारे, तिला भगवंत जवळ घेणारे, जीवात्मा परमात्मा होणारे मुक्तीचं ज्ञान तुम्ही सेवन केले, तुमचा जन्म सफल झाला. साष्टांग धन्यवाद माऊली. खरंच तुम्ही अभ्यास करत आणि आज सत्य बोलणार आहे मी का, तर तुम्हाला मी हे कधी सांगितलेलं आजचे वाक्य कधी बोलले का नाही माऊली. काही आपण 18 वाक्यापर्यंत आलो नव्हतं. आज तुम्हाला सांगते तुमची साधना किती अपरंपार आहे. हे मोक्षाचं द्वार आहे. बुद्धी ब्रह्माकार आहे. हे ज्ञानाचं भंडार आहे. हो माऊली. लहान समजणं ही सेवा लहान नाहीये. पण तुम्ही अनुवाद करत नाही, अभ्यास करत नाही म्हणून मी तुमच्यावर रागवते आणि चांगलं म्हणत नाही कोणालाच. का तर तुम्ही अभ्यास करत नाहीत. आयुष्य आतापर्यंत टाकले संसारात हे मला आवडलं नाही होत, पटत नाही मला, अजूनही नाही पटत नाही. जी बाई संसारात शेंडी सगळं बुडाली ती मला आवडत नाही ना. जी मी चौधरी मावशीकडे जाते, काले गेलते, रोजच जाते, पण करून सतशास्त्राचं विवेचन करून अंतःकरण बोधानं भरून आणि संतांच्या संगतीत श्वास खर्च करून जी बुद्धी जो जीवात्मा जगतो तो छान, तो चांगला मानतो आम्ही मानतो. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. म्हणजे आयुष्याची सुरुवात आणि शेवट परमार्थानच केली. त्याने संतांची गाठ झाली, ज्यानं अध्यात्माची पेटी उघडली, ज्यानं गीता शास्त्र आवडलं आणि ज्यानं हृदयामध्ये अध्यात्माचं रोप लावलं, त्याला मोक्षाचं फळ आलं आणि ते त्यानं खाल्लं. तो चांगला. किती छान माऊली. हा, व्यर्थ जगणं, व्यर्थ वागणं, व्यर्थ बोलणं, व्यर्थ लोकांना ताप देणं, पाप करणं हे त्याच्या बुद्धीचा भाग आहे, ते आम्हाला माहित नाही. पण जो साधक आहे, जो साधना करतो, ज्ञानासाठी जगतो, मुमुक्षु बनतो, वेद मार्गावर येतो आणि ज्ञानेश्वर सारख्या महान ग्रंथाची सेवा करतो, तो जीवन मुक्त घरात नांदतो.
त्याचं घर जीवनमुक्तीच आहे. त्याचं हृदय भगवंताला प्राप्त करण्याचे आहे. त्याची वृत्ती ईश्वरामध्ये समर्पित होण्यासाठी आहे. त्याचे श्वास भगवंताच्या सेवेसाठी आहेत. बाकीची उपासना खोटं बोलते का मथुराबाई? खोटं बोलायले का? नाही ताई. पण हा परमार्थ कुछ और बात आहे. खरे बाकीचे परमार्थ करत नाही असं आम्ही म्हणत नाही. आणि आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही, आम्हाला पाप करायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. पण हा परमार्थ उच्च कोटीचा आहे. हा सिद्धांत आपल्या भगवंताच्या प्राप्तीचा आहे. ही साधना ईश्वराला भेटण्याची आहे आणि ही स्थिती अंतःकरणातल्या रामाला प्रगट करण्याची आहे. ती ज्ञानमय अवस्था आहे. अज्ञानाचा निराश करून, ह्या देहाचा बात करून, वृत्तीला मिथ्यात्व करून, अंतःकरणातल्या असलेल्या परमात्म्याला धरून जी वृत्ती, जी बुद्धी त्या भगवंतासाठी जगती, बोधातच असती आणि वेदामध्येच नसती, ती ब्रह्म बनते. रामकृष्ण हरी जय साईराम. जी संसाराच्या तालावर नसती, ती भूत बनते. भूत हे पंचभूत आहे की नाही? हे भांड कुणाच आहे? पंचमहाभूताचं. पंचभूत आहे. मग ती पुन्हा वापस येतेस ना पाप पुण्य करून. हो माऊली. मग ती भूत बनते की नाही? हो हो. मग का कळत नाही की जो परमार्थ आपण करतो तो धन्य आहे, जो परमार्थ करतो तो अपुरा आहे. ज्या परमार्थानं पुन्हा जन्म येतो तो परमार्थ आम्ही सिद्ध झाला किंवा पूर्ण झाला असं कधीच म्हणणार नाहीत, कारण आम्ही वेदांती लोक आहेत, कर्कटे बरबटे नाहीत. समजते की नाही? भाषा कळत नसेल तुम्हाला? हो कसं माऊली. कळली भाषा? कळते हो कळते. पुन्हा जन्मच नाही मग. हा. ज्या परमार्थात जन्म अभाव होतो, ज्या परमार्थामध्ये पाप पुण्य थांबतं, ज्या परमार्थामध्ये ईश्वरमय बनता येतं आणि ज्या परमार्थामध्ये जो ईश्वर आपली वाट पाहतो, हा माझा आहे, हा मला भेटलेला आहे, हा माझ्यासाठी जगतोय, जो माझी प्राप्ती करतोय, जो ज्ञानावर येतोय, जो अज्ञान टाकण्याची तळमळ करतोय, त्याला भगवंत भरभरून वेदाचं माप देतोय. तो रोज आता चिंतन करत चाललंय. 18 अध्यायामध्ये वाणी थांबते का आमची? सांगा तुम्ही, बोला पटापट. खरंच झोपी गेले का सगळे? हो माऊली. राम राम. माहिती एका एका शब्दावर झालं नाही. जो मुमुक्षु बनतो, हे मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा ज्याच्या बुद्धीत आहे, तोच इकडे आमच्याकडे येतो. बाकी कोणी येत नाही पिसाटलेले इकडे. लाखो कोटी माझी विरळा जाणे. माऊली काय म्हणले? कोटी माझी विरळा जाणे. कोटीतला माणूस एकीकडे येतो, तो ब्रह्मज्ञानात राहतो, तो मुक्तीच्या अंगणात येतो आणि भगवंत बनतो. त्याला आम्ही राम राम करतो. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत गुरु माऊली. कोटी कोटी प्रणाम. आमच्या गुरुजींनी, माझ्या महात्म्यांनी जे जे ज्ञानाचं कथन केलं, वेदाचं मंथन केलं, अज्ञानाचं खंडन केलं आणि आयुष्याचं रान केलं आणि बुद्धीला महान केलं आणि आम्हाला राम पदावर नेलं, त्या गुरुला, त्या पदाला, त्या महात्म्याला, त्या वेदाला, त्या गीतेला कोटी नमन. रामकृष्ण हरिमयी. हे की आताचा अनुभव तुम्हाला आहे, मला पण. माझ्यासोबत तुम्ही, तुमच्यासोबत मी आहे. किती वर्षापासून तुमच्या सोबत मी आहे तुम्हालाही माहिती, मलाही माहिती. पण अशा महान ग्रंथाची सेवा घडतीये, ज्ञानेश्वर हृदयामध्ये आपण हृदयाकडे नेतो आणि आतल्या परमात्म्याची भेट घेतो. बुद्धी भगवंतामध्ये विलीन होती आणि ही खरी ज्ञानाची स्थिती, इथं नाही देह स्थिती. ती ज्ञानाचं फळ आहे.
तुम्ही अनुवाद करत नाही म्हणून मी तुम्हाला बोलते. तुम्ही अभ्यास करत नाही म्हणून रागवते. तुमचा संसार तुम्ही थांबवत नाही, तुमचा मोह संपत नाही, तुम्ही संसारावरच्या तालावर नाचणारे माकड इथं आलेत म्हणून तुम्हाला रागवते. मी नीट करते. इथं माझा स्वार्थ नाही, तुम्हाला पैसा सुद्धा कधी भीक मागत नाही मी. बरोबर एवढं सांगितलं ग्रंथ मला एवढे पैसे द्या, एवढी माझी किंमत आहे. आमचा विषय तो नाहीच आहे. आम्ही वेदांती आहेत. पण निस्वार्थ सेवेला फल असतं हे तुम्हाला कळायला. हो माऊली. माऊली फळ असतं. होत आहे. असं मॅडमचं बोलणं झालं. ते म्हणले जाऊ द्या, बाहेर हिंडू द्या म्हणले. तेव्हाच त्यांना तुमची किंमत कळेल, वेदाची किंमत कळेल. बाहेर कोण काय सांगते ना आपली माऊली आम्हाला काय देती, जाऊन येऊ द्या म्हणल्या, सगळ्या हिंडू द्या म्हणल्या. कुणाच काय म्हणू नका तुम्ही. त्यांना चव बघू द्या म्हणल्या बाहेरच्या हॉटेलची. खरे माऊली, अगदी खरे. काय मिळते बाहेर हे कळायला खरं त्याची किंमत नसते. कधी होतच नाही. जाऊ द्या म्हणले, हिंडू द्या. काय म्हणू नका, काय म्हणू नका म्हणतात. मला फोन लावून बोलतात त्या. मला रोजचा डोस आहे त्यांचा, रोजचा फोन आहे. कालपासून काय केलं माहित नाही. ही सुंदर आहे. कारण ज्ञान मार्ग आहे. इथं कर्मकांड, इथं काही मागायचंय काही नाही. इथं जाणायचंय माऊली. न देतो त्याला आपण ओळखल्यावर, त्याची साधना केल्यावर, त्याला प्राप्त केल्यावर, मुक्तीच्या घरात गेल्यावर, ज्ञानेश्वराचा ग्रंथ अवलोकन झाल्यावर तो परमात्मा तुम्हाला कमी पडू देत नाही. हे लिहून ठेवा. हो माऊली, माऊली, पडतच हो. नाही कमी. कमी सगळं मिळतं, वाचताना बोलतात. अगदी. आता मी थांबते. एक ऐका की ही ज्ञानेश्वरी पहिल्या अध्यायात काय बोलले की भगवंता आता तुम्हाला डबल सांगायला. एक आता हॅलो प्रेरणा, तुझं म्यूट काढ बेटा, तुम्हाला बोलायचं मला. हॅलो बोला. तुला एका पहिल्या अध्यायाचं निरूपण सांगणार आहे आणि ते तो पुन्हा अनुवाद करणार आहे आणि मी थांबणार आहे एका वाक्याला. हा ठीक आहे मग. बेटा, कारण की प्रत्येक साधकाला कळू दे की भगवंत पहिल्या अध्यायात काय सांगितले, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा असं 15 अध्यायाचं निरूपण आपण करूया आणि थांबूया. मी सांगते, तू बोल. ओके. हो माऊली. अगदीच खूप सुंदर आहे. आणि एका अध्यायाचं आपण निरूपण करणार आहोत आणि साधे, अवघड नाहीये काही. चला. 1435 माऊली. 35. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशेला. भगवंत ज्ञानोबा कृष्ण परमात्मा आवर्जून सांगतात की मी पहिल्या अध्यायात काय सांगितलं. काय सांगितलं भगवंतानं, नीट ऐका. पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, शास्त्रावर प्रवृत्ती होती बुद्धीची हे सांगितलंय. शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, शास्त्राकडे बुद्धीची प्रवृत्ती होती म्हणजे बुद्धी तिकडे जाते. अगोदर शास्त्राकडे नसते. मग उपासना, देवता, कांड, कर्मकांड तिकडे असते. पण जेव्हा ज्ञानेश्वरकडे लोक साधक येतात आणि त्याचं ज्ञान आहे हे त्यांना माहित होतं आणि ते गुरुकडे जाऊन अध्ययन करतात आणि ज्ञानेश्वरीच्या शब्दाच्या गाभाऱ्यात शिरतात, तेव्हा त्यांना शास्त्र कळायला आरंभ होतो. शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. हो माऊली. साष्टांग दंडवत. मी वाचत बसले तर इतकं छान आणि जास्त काय बोलले माऊली. तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव, त्याची प्रवृत्ती कुणाकडे होती, शास्त्राकडे. आधी होती देहाकडे, जगाकडे. आता ती वृत्ती शास्त्राकडे चालते. ठीक आहे.
आता ऐका तो द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला, द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्यशास्त्र सांगितलं. थांबते मी, तू बोलायचं बेटा, बायकांना ऐकू दे डबल. हो माऊली. पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. त्यामुळं बुद्धीची शास्त्रावर प्रवृत्ती होते. आधी देहाकडे होती, जगताकडे होती. ती प्रवृत्ती ज्ञानेश्वरीच्या ज्ञानानं शास्त्राकडे गेली. ज्ञानेश्वरीची ओळी गुरुकडेच कळते. शब्दाच्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा बुद्धी प्रवेश करते तेव्हा वेदांत शास्त्र कळायला आरंभ होतो. हे पहिल्या अध्यायाच्या अध्ययनाचं फल, म्हणजे बुद्धी वेदांत शास्त्रात आता ती प्रवृत्ती झाली, इकडे वळाली देहाकडून जगतात. यस यस. द्वितीय अध्याय सांख्य सद्भाव प्रकाशिला. सांख्यशास्त्राचं प्रकाशन केलं. पूर्ण सांख्यशास्त्र द्वितीय अध्याय सांग. सांख्यशास्त्र कोणाचं आहे, कोणी तयार केलं, त्याचे कर्ते कोण आहेत? कपिल महामुनी. त्या भागवतात महाराज पडतेच नाही महाराज. कपिल म्हणते ते नारळ फोडा म्हणते की नाही? हो माऊली. हो माऊली. हो माऊली म्हणते. ते काय म्हणते बघा, ह्या अध्यायामध्ये भागवताच्या ह्या स्कंदामध्ये कपिल महामुनी जन्मले. पण कपिल महामुनी सांख्यशास्त्रात काय सांगितलंय, जन्म का घेतला, सांख्यशास्त्रानं काय केलं, प्रकृती पुरुषाचं नियोजन केलं. प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, दोघांचा संबंध काय, दोघांचं कार्य काय, दोघांची शक्ती काय, दोघांचं सामर्थ्य काय, हे सांग ना. नारळ फोडा म्हणतो तू डोकं पडते तुझं निधी देऊन. काही सांगत नाहीत माऊली. नारळ फोडायचं पुढे जायचं. पुढली कपिल महामुनी सांख्यशास्त्र सांगितलं, निघाले टवाळ. सांग बरं. ज्ञान सांगतात नाही. सांख्यशास्त्रामध्ये कशाचं वर्णन आहे, प्रकृती आणि पुरुष. प्रकृती कोणाला म्हणायचं, पुरुष काय करतो, प्रकृती पुरुषाचा संबंध काय, त्यांचा व्यवहार काय, त्यांची क्रिया काय, काय त्यांचं. सांख्य म्हणजे काय, बोल ना. खबर खटाळ गिराईक. कळलं का? खटाळ गिराईक कळतं का तुम्हाला? हो माऊली. हो माऊली. येणार गिराईक खटाळते. ते काय सांगायला त्याला काय येतं ह्याला कळत नाही, ह्याला काय कळालं त्याला कळत नाही. चलू द्या, काहीच कळत नाही. काय सांगत ते. त्या प्रीतीला घातलं तर भागवत सांगू म्हणा. प्रीतीला सांख्यशास्त्र तंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र, तुलाले तुझी सूत्र मोक्षदानी स्वतंत्र. मोक्ष देण्याकरता हे फक्त अध्यात्मशास्त्र स्वतंत्र आहे. बाकी कुणाचा बाप देऊ शकत नाही मोक्ष. हो माऊली, खरंच आहे. अगदी माऊली. मोक्ष द्यायला कोणी. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र. ज्ञान देण्यामध्ये हे प्रधान म्हणजे सगळं उच्च कोटीचं शास्त्र हेच आहे ज्ञानेश्वरी. ज्ञान प्रधान हे शास्त्र. त्या ज्ञानानं मोक्ष प्राप्त करून जीवाला ब्राह्म्य स्थिती आणि आनंद, जो सतत जो आनंद तो प्रगट होतो हृदयात, ते ज्ञानानं होतो. जेव्हा अज्ञानाचा नाश होतो तो ज्ञानानं, आणि ज्ञान मिळतं हे शास्त्रानं. ते शास्त्र म्हणजे वेद आहे, आणि हे आमचे ज्ञानी माऊली देतात. दुसरं कोणी देऊ शकत नाही असं बोलले भगवंत. आता ऐका, मोक्षदानी स्वतंत्र. मोक्ष देण्यासाठी स्वतंत्र ज्ञान प्रधान. ज्ञानाने मोक्ष होतो हे आम्ही कुठे सांगितलं. ज्ञान प्रधान हे शास्त्र, तुलाले तुझी सूत्र उभा दिले. ज्ञान देण्यासाठी हे स्वतंत्र शास्त्र आहे.
तर सूत्ररूपानं या अध्यायामध्ये आम्ही तुम्हाला ज्ञान मार्गाची सुरुवात करून दिली. ज्या ज्ञानानं मोक्षता प्राप्त जीवाला झाली आणि अज्ञानातून बुद्धी बाहेर आली. चला दुसरा अध्याय चांगला. खूप मस्त आहे भाऊ, खूप छान आहे बेटा. हो हो माऊली. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य सद्भाव प्रकाशिला, म्हणजे प्रकृती पुरुष विवेचन केलं. प्रकृती आणि पुरुषाचं कार्य काय आहे, त्यांचा संबंध काय आहे, त्यांची शक्ती काय आहे, त्यांची क्रिया काय आहे हे सांगितलं. मोक्ष देणारं हे केवळ अध्यात्मशास्त्रच आहे. ज्ञान देण्यात जे प्रधान आहे, उच्च कोटीचं आहे, ते सांख्यशास्त्र आहे. मोक्ष मिळून जीवाला ब्राह्मी स्थिती प्रदान करतो आणि सतत आनंद प्रगट होतो, कारण तिथे अज्ञानाचा नाश होतो. ह्या शास्त्रानं जो वेद आहे त्या ज्ञानानंच मोक्ष होतो. ज्ञानाची सुरुवात या दुसऱ्या अध्यायात करून होती. ज्ञान मार्गाची सुरुवात केली, मोक्षता प्राप्त झाली, अज्ञानातून बुद्धीची निवृत्ती झाली. हे दुसऱ्या अध्यायात बुद्धीनं सुरुवात केली, कारण तिला कळालं मी ही देह नाही. तुला विस्तार सांगते. मी थांबवले, पण सांगावं लागते, पर्याय नाही. मी सांगणार नव्हते, पुढे बघणार होते. मी थांबले. मुद्दा मला कुठवर लांब म्हणल्यावर मला पुढचे सांगायचे. 10 ओव्या कशा होतील प्रश्न पडला. सांख्य शास्त्र सांगितलं दुसऱ्यामध्ये. तर सांख्यामध्ये प्रकृती आणि पुरुष, ती प्रकृती जड आहे आणि त्याला आधार पुरुष आहे. प्रकृतीचा व्यवहार करण्यासाठी पुरुषाची शक्ती आहे आणि ही हालचाल करण्यासाठी प्रकृती आहे. त्यामध्ये गुणाचा आविर्भाव तयार होतो आणि त्या गुणानुसार इंद्रियाची हालचाल होते आणि केलेलं कर्म तयार होतं. पण ज्या अंतःकरणामध्ये अज्ञान अहंभाव असतो, ते कर्म त्या बुद्धीला मी केलं असं वाटतं. पण त्या अहंभावाचा नाश होण्यासाठी सांख्यशास्त्र जेव्हा बुद्धीमध्ये प्रवेश करतं आणि प्रकृती पुरुषाचे विवेचना शिकून बुद्धी सावध होती. हे प्रकृती हे गुण आहे, प्रकृती हे भूत आहे, प्रकृती हे जड आहे, प्रकृती हे कार्य आहे आणि कार्याला आधार हे पुरुष आहे. दोघांचा संबंध आहे, पण प्रकृती मिथ्या आहे, पुरुष हा खरा आहे. खरा असून तो चैतन्य आहे. करणं त्याचं काम आहे आणि व्यवहार करणं हिचा आहे. दोघांचा संबंध आहे, पण संबंध खोटा आहे. संबंधी आत्मा खरा आहे. हे प्रकृती सांख्यशास्त्रात कपिल महामुनीने वर्णन केलेलं शास्त्र आहे, ते सांख्यशास्त्र. बापरे माऊली, किती सुंदर. साष्टांग दंडवत माऊली, कोटी कोटी प्रणाम. एका दमात सांगितलं माऊली. शक्ती या पुरुषाची आहे. ती प्रकृती त्याची शक्ती घेऊन गुणाचा आविर्भाव बुद्धीच्या प्रकृतीमध्ये होतो. इंद्रियांची हालचाल होते आणि कर्माला सुरुवात होते. कर्माचा व्यापार सुरू होतो. पण अहम भावामुळे जीवात्मा ते कर्म मीच केलं असं म्हणतो. पण जेव्हा बुद्धीमध्ये प्रकृती आणि पुरुष ही विवंचना होते, तेव्हा बुद्धी सावध होते. त्याला तेव्हा कळते की प्रकृती ही जड आहे, प्रकृती ही मिथ्या आहे, पुरुष हा खरा आहे आणि चैतन्य आहे. त्या चैतन्य पुरुषामुळेच कळणं आहे आणि त्या जड प्रकृतीमुळेच व्यवहार आहे. त्याचा संबंध केला प्रकृतीचा, त्याचा संबंध केला ती प्रकृती कुठे आहे आणि जो संबंधी आत्मा आहे तो खरा आहे. हे सांख्यशास्त्र आहे. त्या प्रकृतीचा बाध होतो आणि पुरुषामध्ये बुद्धी एक होते. प्रकृती पुरुष रेंज मध्ये बसत विषय खूप सुंदर आहे. आणि काय सांगते डबल की बायकांना डबल कळून पक्का व्हावा. यांची तळमळ किती बी करा, आपलं कर्तव्य आपण करायचं, त्यांचं कर्तव्य त्यांना पार पाडायचं. आपलं आपण करत राहायचं, समोरच्याकडे बघायचं नाही. असं भाव बनावा पुढच्या व्यवहारात बी आणि परमार्थात बी. आपलं कर्तव्य करत राहणे, अपेक्षा बंद होणे, निरपेक्ष बुद्धीला करणे, तेव्हा तो बुद्धी भगवंतापाशी राहते. अपेक्षा नाही, बिलकुल नाही. सगळं आपल्या त्याला समजतो आपण काय ते. शिकलो समोरच्याला न समजू आपण. एवढं शिकलो माऊली. करत राहायचं आणि मी केलं हे पण सोडून द्यायचं आणि स्वच्छ सुंदर निस्पृह आनंदाने वागायचं. समोरच्याचा द्वेष, समोरच्याचं वागणूक पाहायचं नाही. आता आपल्याला पुढे जायचंय, व्यवहाराला सोडून द्यायचंय. त्याचा व्यवहार आपल्याकडे येतो वाईट लोकांचा, आपण तिथं अडकला जातो. आपलं ज्ञान काय कामाचं? आपण तिथे रोखतो, ते आपल्याला रोखतात त्यांच्या वागणुकीनं.
आपण त्याला सोडून पुढे जायचं आपल्या ज्ञानानं. खरे माऊली खरे. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. ताई खरंच कोणताही अतिशय फळावर येतो. आपण तर चुकीचे नाहीत, तर आपल्याला कुणाची तपासणी करायची गरज नाही किंवा अधिकार पण नाही. ज्याच्या रस्त्यावर जो चालला त्याचा शेवट काय आहे त्याला कळायला पाहिजे. आणि आपण आपल्या रस्त्यावर चालू ज्ञानाच्या, तो आपला शेवट भगवंत आहे हे आपल्याला कळतंय, पण दुसऱ्याच्या रस्त्याकडे बघायचं पण नसते. खरे माऊली. किती सुंदर सांगितलं माऊली. ज्ञानी बांधली राम राम. श्रीकृष्ण परमात्मा तर अर्जुनाला खूप छान समजावून किमतीचं आहे. त्यांच्या समोर विठ्ठल उभा आहे, त्यांना चांदीची काय गरज आहे? त्यांच्या हृदयात वेद आहे, त्यांना जगाची काय किंमत आहे? ज्यांचं मन रामात आहे त्यांना देहाची काय किंमत आहे? रामकृष्ण हरिवंश निश्चय करावा. हृदयातल्या हरीला कसं जाणावं, हरिरूप कसं बनावं, हरीची प्रतीती आली की नाही कसं तपासावं, आणि हरीला टच करीत राहावं. देहाचा टच टाकत संपत जावा. साष्टांग दंडवत माऊली. नमस्कार माऊली. खूप छान. नमस्कार. कारण जायचंय आता आपल्याला, आपल्या पदावर जायचंय, मूळ पदावर राहायचंय, आपल्या स्वरूपाला पाहायचंय, सच्चिदानंद बनायचंय, हे जडातून निघायचंय, वैराग्याला भोगायचंय आणि ज्ञानपदी रंगायचंय. सच्चित आनंद मी आहे हे पक्क समजायचंय आणि त्या पदाचा अनुभव घ्यायचा आहे, बाकी नाही. आता कळते मला की महाराज कसे वागत होते. त्यावेळेस कळत नव्हतं, तरुण बुद्धी होती आणि अल्लड असतं तर काही समजत नसतं. ऐकायचं, शिकायचं. महाराज महाराज महाराज, माझे गुरु महाराज मला प्रेम करतात, मला हाक मारतात, एवढेच मी खुश राहायची. छाया घरी ये म्हणते की मला वाटत स्वर्गच कमी आहे मला, कारण कोणाला ये म्हणत होते ना. पाठात कितीतरी भरपूर लोक डोळ्याचं नाही, जी बुद्धी बोधामध्ये भरलेली असते, वेदामध्ये रमलेली असते, गुरुसोबत चाललेली असते आणि वेदाची संगती तिला लाभलेली असते, ती बुद्धी ब्रह्माकार असते, ती भगवंतापाशी असते. संपूर्ण मला हे सांगायचं होतं, सांगून झालं. अलौकिक ज्ञान, अलौकिक ज्ञान. हे भाव का, वृत्तीमध्ये विकार का, भौतिक पदार्था लोभ का, अलौकिक परमात्म्यापासून दूर का, आत्मसिद्धी का होत नाही, देहाकडे बुद्धी का राहते, मी का होत, कर्मामध्ये मन का जात, उपासना का कमी होती. अवस्था बदला. ज्ञान म्हणजे काही अनुवाद म्हणजे ज्ञान नाही, तिकडे जाण्यासाठी अनुवाद आहे, अनुभव घेण्यासाठी अनुवाद आहे. अनुभव म्हणजे अनुवाद नाही, आणि अनुवादापासून अनुवादा वाचून अनुभव नाही. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत. हो ताई. प्रत्येक स्त्रीला कळावं की माझा मार्ग म्हणजे हा संसार नाही, माझं सुख म्हणजे हा व्यवहार नाही, माझा परमात्म्याशी संबंध माझी म्हणजे सुख आहे, ते आत्मसुख आहे, बाकी सगळं दुःख आहे. हो माऊली. मला पटव या न पटव, पण हे परम सत्य आहे, परम सत्य. अगदी जेव्हा आपल्या ताकद असती, आपली मुलगी आपल्याकडे येते, ठीक आहे, प्रेम आहे, ठीक आहे, पोरासाठी प्रेम आहे, ठीक आहे, गुरुसाठी प्रेम आहे, ठीक आहे, पण जेव्हा आपण शक्तिहीन होतो, आपण संकटात असतो, आपण
आपली अवस्था बदललेली असते त्याच व्यवहारात, त्याच घरात. आणि जेव्हा आपलं ही शरीर साथ देत नाही, मन स्थिर राहत नाही, ती आल्यानंतर तिला काय करायचं ते आपण करतो, पण व्याकुळ होतो. ते सुख सुख नसतं बेटा, सुख नसतं. तुम्ही तिला मानतात, हा तुमचा दोष आहे, आमचा नाही. सुख इथं आहे, ते मानीव आहे. खरे माऊली, हा, अगदी खरे. मै रामकृष्ण हरी. कृष्ण. सदोतीस होई माऊली. हा बेटा, तुम्ही मागं गेले. पुढचं पण 18:22. मग अज्ञानी बांधली या मोक्षपदी वयसावया, साधनारंभ तो तृतीया, त्याही बोलिला. बघून तर कृष्ण परमात्मा ज्ञानोबर आहे, काय बोलले तर ऐका. मग अज्ञानी बांधले या, जी बुद्धी अज्ञानानं बांधलेली आहे, अज्ञानानं ती बांधली गेली आहे, ती ज्ञानात नाहीये. मग काय, मोक्षपदी वैसावया, त्या बुद्धीला मोक्षाकडे बसवायसाठी, अज्ञानातून काढायसाठी, सुख दुःख टाकण्यासाठी, खरं सुख भोगण्यासाठी आम्ही तृतीय अध्यायामध्ये ज्ञानाचं निरूपण केलं. आणि त्या बुद्धीचं अज्ञानाचं बांधलेलं बांधलेली गाठ. कारण बुद्धी आणि अज्ञान, बुद्धी म्हणजे अज्ञान. कारण ती बुद्धी कशाला बांधलेली, अज्ञानाला. म्हणजे की देहाचा संबंध असलेलं अंतःकरण अज्ञानात आहे, आणि देहाचा बाध झालेलं अंतःकरण भगवंतात आहे. साष्टांग दंडवत माऊली. हरि ओम. काय बंधन. अगदी संबंध देहाचा म्हणजे बंधन आहे, आवड विषयाचे म्हणजे बंधन आहे, वृत्तीविधी विकार म्हणजे बंधन आहे, जग सत्यत्व म्हणजे बंधन आहे, मी देह म्हणजे बंधन आहे, विषयातून सुखाची आशा करणं म्हणजे बंधन आहे, आणि नात्यामध्ये मन ठेवणं हे पण बंधन आहे. रामकृष्ण हरी. ते साष्टांग दंड सद्गुरु माऊली. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. कसं जाईल राम, कसं होईल सांगा. नाही होईल होणार, का? नाही होणार माऊली. नाही जात, नाही जात, बंधन असतं. त्याला जाणून नात्यावर केलेलं प्रेम विकार करत नाही, आणि त्याला न जाणता केलेला व्यवहार तुम्हाला विकारात नेल्याशिवाय राहत नाही. हे कळावं लागतं बेटा. हो ताई, हो मग त्याला जाणण्याचा प्रयत्न आहे आपल्या रोज. बस खूप वाक्य होतं, खूप छान आहे बेटा. हे वाक्य ऐका जरा. मग अज्ञानी बांधले या मोक्षपदी वैसावया, साधनारंभ तो तृतीया, अध्यायी बोलिला. त्या साधनेचा कोणता, त्या बुद्धीला मोक्षपदात बसण्यासाठी, ज्ञानाकडे येण्यासाठी, अज्ञानानं बांधलेलं सोडण्यासाठी ज्ञानाचा आरंभ तृतीय अध्यायात केलाय, असं भगवंत बोलले. सांगा बरं, कळतं का इतकं छान आपल्याला भर वाचताना? सांगा, कळतं का? नाही कळत माऊली. नाही कळत, नाही. जिथे वाचन आहे हे चिंतन आहे, तिथं कळत नाही, इथं न कळणं राहत नाही. ओके, चला मी 100% खरं. टाइम झाला बेटा, थांबते. मला एवढं तरी कप्पा होईल वाटलं, पण नाही झालं. चला, चौथा अध्याय की झाला आपली तृतीय अध्याय झाला. हो, 3 झाले. मला इथपर्यंत चतुर्थापर्यंत फॉर्म मोठं पण होत नाहीत. जाऊ द्या, उद्या तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय, भजन की जय. कोणी बोलू नका, थांबा. आता मला बोलायचं